पावसाळा सुरू झाला की सर्दी, पडसं, घसा खवखवणं किंवा खोकला हे जवळपास सगळ्याच घरांमध्ये सुरू होतं. अशा वेळी एक गरमागरम कडक आणि अगदी सुगंधी चहा मिळाला ना की मस्त अगदी तरतरीच येऊन जाते. म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करते घरच्या घरी बनवलेला खास असा चहाचा मसाला. हा चहाचा मसाला फक्त चहाची चवच वाढवत नाही, तर तुम्हाला पावसाळ्यात मस्त उबदार आणि छान सर्व छोट्या मोठ्या आजारांपासून दूर ठेवायला सुद्धा मदत करतो. पावसाळ्यात असा एकदा हा मसाला तयार करून ठेवला की अगदी रोजचा चहा सुद्धा अजूनच जास्त स्पेशल होतो. चला तर मग सुरुवात करूया. तर हा चहाचा मसाला तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी सगळं साहित्य म्हणजे जे जे काही लागणार आहे ते काढून घेतलं आहे. चमच्याचं प्रमाण देते. 2 चमचे मी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे. जवळपास 15 ते 20 हिरवी वेलची असेल. त्यानंतर मी इथे 1 चमचा भरून घेतली आहे लवंग. 12 ते 14 लवंग असतील. अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे. 1 चमचा भरून मी बडीशेप घेतलेली आहे आणि त्यासोबतच 2 ते 3 चमचे मी इथे सुंठ घेतलेली आहे, म्हणजे ड्राय जिंजर आहे. जर सुंठीची पावडर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1 जायफळ घेतलं आहे. एवढं नाही वापरणार आहे, थोडंसंच. त्यानंतर मी इथे 2 मसाला वेलची किंवा मोठी वेलची घेतलेली आहे, जी आपण मसाल्यामध्ये वापरतो अशा पद्धतीची. तर हे सगळं साहित्य वापरून आपण अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे छोटी अशी बरणी भरून आपण मसाला तयार करणार आहोत. सगळ्यात अगोदर गॅसवरती एक छोटं पॅन आपण गरम होण्यासाठी ठेवलं आहे. हलकंसं गरम होऊन द्यायचं. खूप जास्त गरम झालं की मसाल्यामधला जो फ्लेवर आहे, त्याचा जो सुगंध आहे तो जातो. त्यामुळे आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान हे 4 ते 5 मिनटं छान मस्त याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त याला भाजायचं नाही, नाहीतर मग मसाल्याची चव आपल्या कडवट होते आणि जो चहाचा मसाला आहे त्याचा जो सगळा फ्लेवर आहे या मसाल्यांमधला तो निघून जातो. म्हणून आपल्याला याला खूप जास्त हाय फ्लेमवरती किंवा गरम तव्यावरती शेकायचं नाही आहे. अगदी 4 ते 5 मिनटं गॅसची फ्लेम लो करूनच. तर अशा पद्धतीने आता छान सगळ्या मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता मसालेसुद्धा इथे हलकेसे असे कुरकुरीत आपले भाजून तयार आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे सगळं साहित्य काढून घेऊया. आजचा जो मसाला आहे एकदम कमी क्वांटिटी, म्हणजे मी जवळपास 1 महिनाभर पुरेल एवढाच बनवते आहे. तर छान मस्त टिकतोसुद्धा आणि हा मसाला तुम्ही विशेषतः काढ्यासाठी सुद्धा वापरू शकता. तुम्हाला पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला झाल्यासारखं वाटलं तर काढ्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा हा मसाला टाकून पिलं की छान मस्त घसा आपला मोकळा होतो. सगळे मसाले छान थंड झाले की मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपण हे घालून घेणार आहोत. गरमागरम मसाले घालायचे नाही, नाहीतर त्याला तेल सुटतं. त्यासोबतच आपण इथे 1.5 चमचा भरून साखर घेतलेली आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थितपणे छान बारीक होतात आणि कुठेही याचा जाडसर असे कण किंवा तुकडे राहत नाही. कारण मसाल्याची क्वांटिटी कमी होती म्हणून मी इथे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची नसेल तर तुम्ही पूर्णपणे इथे स्किप करू शकता. छान मस्त एकदम फाईन पावडर होईल असा मी मसाला इथे ग्राइंड करून घेतला आहे. आता हा जो एकदम सुगंधी असा जो चहाचा मसाला आहे, तुम्ही एका कुठल्याही छोट्याशा एअरटाईट डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा चहामध्ये तुम्ही हा मसाला थोडासा अगदी किंचित चिमूटभर जरी टाकला, म्हणजे 1 कप चहासाठी तुम्हाला पाव चमचा जरी मसाला तुम्ही घातला तरीसुद्धा अगदी मस्त छान असा सुगंधी आपला चहा तयार होतो. यासोबतच याच्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत. पावसाळा असू दे किंवा मग हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा मसाला तयार करून अगदी 1 ते 2 महिन्यांसाठी स्टोअरसुद्धा करू शकता. सोबतच मुलांना जरी सर्दी झाली तरी तुम्ही हळदीचं दूध जेव्हा त्यांना बनवून देता त्यासोबतच जर अर्धा चमचा हा मसाला घातला 1 कप दुधासाठी तरीसुद्धा छान सर्दी खोकल्याला आराम मिळतो. किंवा मग चहा सोडून जर तुम्हाला काढ्यामध्ये वापरायचा असेल तरीसुद्धा 1 गुळाचा खडा घ्यायचा, त्यानंतर पाणी उकळत ठेवायचं आणि अर्धा ते पाऊण चमचा हा मसाला घातला की तुमचा मस्त असा काढासुद्धा तयार होतो. तर हा पावसाळा स्पेशल मस्त सुगंधी असा चहाचा मसाला तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.